डोळे किराळू लेकरू आहे. लहान लेकरू जाईल मनक्यात घटाळात नाक डोळे पांढर घरी गेल्यावर तुम्हाला म्हणजे पप्पा बायको अरे बाबा काहीतरी लेकरू होईल अशी मला युक्ती सांग म्हणली. लेकरू नाही ना मला युक्ती सांगायची म्हणले महाराज. अर्धी वेमा झाली, अर्धी वेमा माझ्या बायको झाली, पण लेकरूबा झालंच नाही आतापर्यंत. झालं नाही म्हणले महाराज. हा काहीतरी लेकरूबा होईल तर मला सांगा म्हणले. तुम्ही दवाखाने डॉक्टर सगळं काही केलं. अरे बाबा वैद्यवान्या केल्या, दवाखाना केला, अंबाबाईचा गोंधळ केला, खंडोबात जागरण केले, पण लेकरूबा झालंच नाही गड्या. देवावर तुमचा काय भरोसा राहिला नाही, डॉक्टरवर काय विश्वास राहिला नाही. आता लेकरू होत नाही म्हणून आपण सगळं सोडून दिलं म्हणजे बाबा. म्हणजे तुम्ही आपलं ते हे केलं का काय ते पंढरीचा विठोबा. अरे पंढरपूरचा इठोबा राहिला बराबर आहे. सगळ्यात भोळ दैवत, सगळ्यात भोळ दैवत पंढरपूरचा इठोबा. महाराष्ट्रातल्या सगळ्या वारकाचं दैवत. वारकाचं काय वार करायचं मग त्याला वारकऱ्याचं दैवत. वारकऱ्याचा दैवत पंढरपूरचा इठोबा. कोणाला काही लागत नाही, कोणाला काही मागत नाही. जायचं कुठं? तुम्ही एक काम करा आता, हा सरळ पंढरपूरला जा सकाळी. पंढरपूरला जायचं. पंढरपूरला गेल्याबरोबर चंद्रभागेमध्ये आंघोळ करा. चंद्रभागा आहे का हा काय म्हणायचं? बापू आता झाली चंद्रभागा, अगोदर होती चंद्रहागा. हा. नाक धरायचं, असं वारायचं, डुबकी मारायची. पहिले होतं येताना घरी तीर्थ आणायचं. बापू ते काही असू द्या. तीर्थ आणायचं, घरी लेकरा बाळाला तीर्थ द्यायचं. बर सर्दी खोकला पडस ताप सगळं लेकरात जायचं. सगळं जायचं. कारण तीर्थ आहे म्हणजे चंद्रभागा. चंद्रभागेमध्ये स्नान करायचे, त्या ठिकाणी पुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. त्या पुंडलिकात दर्शन घ्यायचं त्यामध्ये बेल दवना अभिर्मुका गुलाल पुष्प घ्यायचं. आणि जायचं कुठं? त्या पांडुरंगाची पूजा करायची. त्या पांडुरंगाची पूजा करायची एका मनाने एका चित्तानं पांडुरंगाची पूजा करायची. आणि पाय धरायचे. पांडुरंगाचे गच पाय धरायचे. त्या पांडुरंगाचे गच पाय धरायचे. गच धरायचे पाय. गच 3 वर्ष तिथं राहा 3 वर्ष धरून पाय. गच पाय धरायचे. 3 वर्ष तिथंच राहायचं. आणि सोडायचे कोण? जेव्हा तुम्हाला निरोप आला घरून पोरग झालं तेव्हा सांग सांगायला तू म्हणजे आम्ही पंढरपूर घरी लेकरू होते. आपण म्हणाले पावलं इकडला एखादा विठोबा. हे बाबा सत बोले सत्वाची झुटा बोले महापापी. प्रधाना काहीतरी इंग्लिश का सांगितलं? आपल्या कुळामध्ये दैवत किती सांगू? आपल्या कुळामध्ये 3 दैवत म्हणले सरकार. दैवत कोणते बाबा? तुळजापूरची तुकाबाई, जेजुरीचा खंडेराया, आणि शिंगणापुरामध्ये महादेव म्हणले. मग महादेवाची पूजा करा. दगडात दैवत तुम्हाला माणसारखं बनवून तुमचा वंश चालता होईल. मग जगामध्ये दैवत किती